हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कासार आणि माझे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनवर डिस्कस करणार आहोत की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणते प्रोसेसेस होतात. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक असणार की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये होणारे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते सुद्धा आपण विथ डायग्राम हे बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे जे रिप्रोडक्शन आहे तो नेहमी दोन जर्म सेल पासून होतो, यांची मदतीने होतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स. यात फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट्स आर दोज टू जर्म सेल. यात जो फिमेल आपण मराठी त्याला म्हणणार मादा युग्मक आणि नर युग्मक हे दोघांचा यामध्ये सहभाग असतो, ज्याला जर्म सेल म्हणजे जनक पेशी असे म्हणतात. अँड टू मेन प्रोसेसेस ऑकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन प्रोसेस होतात. पहिले तर गॅमेट फॉर्मेशन होतो, तर त्यानंतर फर्टिलायझेशन होतो. आधी बघूया गॅमेट फॉर्मेशन कसा होतो. गॅमेट फॉर्मेशनमध्ये जो गॅमेट्स असतात म्हणजे युग्मनज असतात, दे आर फॉर्म बाय द मायोसिस. मायोसिस जी प्रोसेस आहे जो आपण मागील व्हिडिओमध्ये मागच्या चॅप्टरमध्ये बघितला होता, मायोसिस याद्वारे गॅमेट्स तयार होतात. इन मायोसिस क्रोमोझोम्स नंबर इज रिड्यूस्ड टू हाफ. यामध्ये जो क्रोमोसोमची संख्या आहे, गुणसूत्रांची संख्या आहे ते हाफ होते. हॅन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. म्हणजे याला हॅप्लॉइड्स म्हणतात. याचं नाव मराठीत आपण म्हणणार तर हे निम्मे होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन नंतर सेकंड प्रोसेस होते, ती आहे फर्टिलायझेशन म्हणजे फलनची. यामध्ये a diploid zygote is formed in this process by union of haploid male and female gametes. म्हणजे जे एक गुणित स्त्री युग्मक आहे म्हणजे फिमेल गॅमेट आणि जो सिंगल मेल गॅमेट आहे यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होऊन एक डायप्लॉइड असे द्विगुणित युग्मकची निर्मिती होते आणि ह्याच प्रक्रियेला फर्टिलायझेशन असं म्हणतात. लक्षात घ्या, सिंगल वाले जो हॅप्लॉइड आहे मेल अँड फिमेल हे दोघांचं कॉम्बिनेशन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो म्हणजे द्विगुणित युग्मनाची निर्मिती होते. ही प्रक्रिया म्हटली जाते फर्टिलायझेशनची. म्हणजे कॉम्बिनेशन होय मेल अँड फिमेल गॅमेट्सचा अँड द जायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड एम्ब्रियो इज फॉर्म. आणि हा जो जायगोट असतो तो मायटोसिस प्रोसेसद्वारे डिवाइड होतो आणि याचा एम्ब्रियो तयार होतो. एम्ब्रियो म्हणजे भ्रूण जो पुढे विकसित होऊन नंतर नवजात शिशूचे रूप घेतो. टू पेरेंट्स, मेल पेरेंट अँड फिमेल पेरेंट आर इन्व्हॉल्ड इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. हे जे लैंगिक प्रजनन आहे यामध्ये दोघी पेरेंट्स जे मेल पेरेंट आणि फिमेल पेरेंट हे दोघांचं गरजेचं इव्हॉल्युशन असतो. म्हणजे मेल फिमेल दोघंही असतील तेव्हाच लैंगिक प्रजनन म्हटलं जातो. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पेरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पेरेंट ऑकर. म्हणजे यामध्ये जो नर गॅमेट आहे, नर युग्मनज आहे त्याचा आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्त्री युग्मनज आहे त्याचा फ्युजन होतो या ठिकाणी. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकॉम्बिनेशन जीन्स ऑफ बोथ द पेरेंट्स. म्हणून दोघी पालकांचे जो गुणधर्म आहे ते नवीन संततीमध्ये दिसून पडतात. Hence, the new individual shows similarity with the parents of some characters and has some characters different than both parents. म्हणून जो नवजात शिशु असतो त्यामध्ये दोघी पॅरेंट्सचे गुणधर्म, काही गुणधर्म सेम असतात तर काही वेगळे पण असतात. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. हे जो विविधता आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हे जेनेटिक व्हेरिएशनमुळे तयार होते. अँड जेनेटिक व्हेरिएशन हॅव्स द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट. आणि हे जो जेनेटिक परिवर्तन आहे हे जो सजीवातील विविधता आहे जेनेटिक परिवर्तनामुळे निर्माण होते आणि ही विविधता जी आहे हीच सजीवांमध्ये अनुकूलन निर्माण करते. टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आणि यामुळेच ते आपले अस्तित्व टिकवतो. ड्यू टू दिस द प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सर्वाइव्ह themselves and can save themselves from
बीइंग एक्सटिंक्ट आणि स्वतःचे अस्तित्व न होण्यापासून ते स्वतःला वाचवतात. म्हणजे आपलं अस्तित्व हे जे नामशेष होण्यापासून हे स्वतःला वाचवतात आणि स्वतःचे जो स्पेसिस आहे त्याला टिकवून ठेवतात. तर असं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये बघा ओव्हरऑल मी सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की यामध्ये जो मेल गॅमेट आहे आणि फिमेल गॅमेट आहे दोघांचे रिकॉम्बिनेशनमुळे इथे प्रजनन होतो म्हणून हे झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये मेल अँड फिमेल दोघांची जनकपेशी म्हणून त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होतो म्हणून जे नवजात शिशु आहे त्याच्यामध्ये आई आणि वडील म्हणजे माता पिता दोघांचे गुणधर्म दिसून येतात. तर काही गुणधर्म त्याच्यामध्ये संक्रमित होतात तर काही गुणधर्म हे वेगळे पण दिसून येतात आणि ही जी डायव्हर्सिटी आहे हीच ते स्पेसिसला ती प्रजातीला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करते. म्हणजे नावशेष होण्यापासूनही वाचवते आणि त्यामध्ये ॲडॉप्टेशनही निर्माण करते. तर ह्याची दोन प्रोसेस होते, एक तर गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरा फर्टिलायझेशन. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. तर यानंतर आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. कारण प्लांट्स जर आधी बघितलं आपण तर अगदी सोपं पार्ट आहे, प्लांट्समध्ये एकदम इंटरेस्टिंग आहे. यानंतर मग बी पार्टमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग बघणार आहोत. तर बघूया आधी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये लैंगिक प्रजननासाठी फ्लावर हेच त्याच्या कार्यात्मक आणि रचनात्मक युनिट आहे. कारण जो स्ट्रक्चर आहे जो प्लांट्सचे फ्लावरच्या त्याच्यामध्ये मेल पार्ट अँड फिमेल पार्ट दोघंही असतो. काही प्लांट्समध्ये मेल अँड फिमेल पार्टवाले जो फ्लावर आहे ते वेगवेगळे असतात पण फ्लावरमध्येच रिप्रोडक्शन होत असतं. म्हणून असं म्हटलं गेलं आहे की फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. अँड फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल वर्ड्स ॲज कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोसियम. तुम्हाला माहीतच आहे 7th स्टँडर्डमध्ये गेलेलं आहे की फ्लावरचे मेन पार्ट्स कोणते असतात. ते 4 पार्ट आहे, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोसियम. अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. हे बाहेरून तर आतमध्ये असा क्रम आहे की जो कॅलिक्स आहे तो फ्लावरचा सर्वात खालचा भाग आहे. बघा हे कॅलिक्स आहे. इथे आपण जर फिगर बघूया आधी सर्व लक्षात येईल तुमच्या मागील घेत तसं गेलेला की कॅलिक्स म्हणजे खालचा जो बेस पार्ट आहे कॅलिक्स आहे. कॅलिक्समध्ये सेपल्स म्हटलं जातं. ते हिरवे पाखडे असतात ज्यावर फूल पूर्ण टिकलेला असतो. हे भाग ज्याला कॅलिक्सच्या यामध्ये खाली एक देठ असतो याला पेडिसेल नाव दिलं गेलेलं आहे. तर हे भाग झाला कॅलिक्स. नंबर 2 आहे कोरोला. कोरोला म्हणजे पाकळ्यांवाला भाग ज्याचा पुरं घेरदार असतो, ज्याचे वेगवेगळे कलर असतात. जसं जास्वंदाच्या फुलामध्ये लाल रंगाचा कोरोला असतो तर गुलाबाचा गुलाब जर लाल असेल तर त्याच्यामध्ये लाल कलरचा कोरोला असेल. वेगवेगळे कलरचे पाकळ्याचा कलर असतो, फुलचा कलर असतो म्हणून कोरोलाचा कलरही वेगवेगळा असतो. आला असेल लक्षात कोरोला. अँड थर्ड इज अँड्रोसियम. अँड्रोसियम इज द मेल पार्ट ऑफ फ्लावर. मेल पार्ट आहे. मेल पार्टमध्ये येतात अँथर अँड फिलामेंट. बघा अँथर अँड फिलामेंट. अँड गायनोसियम. गायनोसियम इज फिमेल पार्ट ऑफ फ्लावर. फिमेल पार्टमध्ये येतात हे बघा हे गायनोसियम दाखवलेलं आहे. गायनोसियमचे पार्ट आहे स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तर हे 4 असे भाग झाले फ्लावरचे, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. अँड्रोसियम अँड गायनोसियम आर कॉल्ड इसेन्शियल वर्ड. हे दोघी महत्वाचे आहे अँड्रोसियम अँड गायनोसियम. कारण अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे अँड गायनोसियम फिमेल पार्ट आहे. आणि तुम्हाला माहित आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल अँड फिमेल हे दोघी पार्ट हे महत्वाचे असतात. बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन whereas कॅलिक्स अँड कोरोला आर कॉल्ड ॲसेसरी वर्ड्स. आणि हे एक्स्ट्रा आहे जे त्यामध्ये भाग घेतात पण रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाही ॲक्च्युली. बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वर्ल्ड. हे फक्त इनर वर्ल्डचे आतील भागचं रक्षात्मक कवच म्हणून जे आहे कोरोला अँड कॅलिक्स इथे काम करतात. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड सेपल्स. हे बघा कॅलिक्सचं मी इतक्याच सांगितलं की सेपल म्हणून हे याचं नाव आहे. कॅलिक्सचे मेंबरला सेपल्स म्हटलं जातात. 3-4 सेपल्स असतात बेसमध्ये. हिरव्या रंगाच्या पाकळ्यासारखाच असतो पण तो खाली 5 रंगाचा असतो हिरव्या कलरचा. अँड दे आर ग्रीन कलर्ड. मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड एज पिटल्स. कोरोलाचे मेंबर्सना पिटल्स म्हणतात, पाकड्या म्हणतात. अँड दे आर व्हेरियसली कलर्ड. वेगवेगळ्या कलरचे फूल असल्यामुळे कोरोलाचा कलर जो पिटल्सचा कलर आहे तो पण वेगवेगळा असतो. तर तुमच्या लक्षात आली असेल हे फ्लावरची संरचना कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम.
A flower is called as bisexual if both whorls, that is androecium and gynoecium, are present in the same flower. जर एकाच फुलामध्ये फिमेल अँड मेल पार्ट दोघंही असतील तर याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं जातं. मराठी त्याला म्हणणार उभयलिंगी. उभयलिंगी म्हणजे मेल फिमेल दोघी पार्ट एकच फुलमध्ये आहे. जसं आपण जास्वंदाच्या फुलाचं एक्झाम्पल घेतलं की त्यामध्ये एंड्रोसियम अँड गायनोसियम दोघी प्रेझेंट आहे, तर हे झालं बायसेक्शुअल फ्लावर. पण हे सर्व प्लांट्समध्ये तसं नसतो की त्यांचे फ्लावर हे वेगवेगळेही असतात. म्हणजे फिमेल फ्लावर अँड मेल फ्लावर हे दोघी वेगवेगळे ओळखले जातात. जस्ट फॉर एक्झाम्पल इथे साईडला दिलेलं आहे आपल्याला पपया फ्लावरचं एक्झाम्पल की पपया फ्लावरमध्ये फिमेल फ्लावर अँड मेल फ्लावर हे दोघे वेगवेगळे असतात. एक्झाम्पल, अ फ्लावर इज कॉल्ड अन युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द above mentioned two whorls is present in the flower. जर दोघीपैकी एकच प्रेझेंट असेल म्हणजे एंड्रोसियम किंवा गायनोसियम दोघी एक प्रेझेंट असेल दोघीपैकी तर याला आपण म्हणणार युनिसेक्शुअल फ्लावर. इफ ओनली एंड्रोसियम इज प्रेझेंट तर इट इज मेल फ्लावर. जर एंड्रोसियम असेल तर मेल फ्लावर अँड इफ ओनली गायनोसियम इज प्रेझेंट फ्लावर इज फिमेल फ्लावर. एक्झाम्पल, पपया. पपयामध्ये फिमेल फ्लावर बघा कसा दिसणार आहे. यामध्ये फिमेल पार्ट जे आहे स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी हे तिघी पार्ट तुम्हाला दिसत असतील. त्याचा उलट मेल फ्लावर मध्ये एंड्रोसियम वाले पार्ट आहे. एंड्रोसियम म्हणजे अँथर अँड फिलामेंट वाले पार्ट. बघा अँथर अँड फिलामेंट वाले पार्ट इथे दिसत आहे म्हणून हे झालं मेल फ्लावर. तर पपयामध्ये मेल अँड फिमेल फ्लावर दोघे वेगवेगळे असतात, दोघे वेगळे ओळखले जातात. मेनी फ्लावर्स हॅव द स्टेल फॉर सपोर्ट कॉल्ड एज पेडिसेल्स. सच एज फ्लावर्स आर कॉल्ड पेडिसेलेट. किती प्लांट्समध्ये तर डेट असतात. डेट म्हणजे ज्याला स्टेल पेडिसेल नाव दिलं गेलं आहे तर असे फ्लावर्सला पेडिसेलेट फ्लावर म्हणणार म्हणजे देठयुक्त फुलं. तर याचा उलट काही फ्लावर्समध्ये स्टेल्क नसतो. विदाउट स्टेल्कवाले फ्लावरला सेसाइड फ्लावर्स असे म्हणतात. म्हणजे देठ नसणारे स्थानबद्ध, फक्त देठ नाही त्याच्यामध्ये पण फुलचे बाकी सर्व पार्ट त्या ठिकाणी आहे. एंड्रोसियम इज मेल whorl and its members are called as stamen. And gynoecium is female whorl and its members are called carpels. एंड्रोसियम जो मेल पार्ट आहे त्याच्या भागांना आपण म्हणणार स्टेमन आणि जो गायनोसियम म्हणजे फिमेल पार्ट आहे याचे मेंबरला म्हणतात कार्पल्स. मेंबर्स ऑफ गायनोसियम आर कॉल्ड एज कार्पल्स. दिस मे बी सेपरेट ऑर युनायटेड. तर जे कार्पल्स आहे फिमेल पार्टचे मेंबर हे सेपरेट असू शकतात किंवा एकत्रही असू शकतात. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पल. प्रत्येक कार्पलमध्ये इथे सर्वात खालच्या भागाला बेसल एंड सर्वात खालती जे आहे ओव्हरी पार्ट असतो, अंडाशयवाला पार्ट असतो, असं गोल आकृतीमध्ये असतो. अ होलो स्टाईल, एक स्टाईल असते म्हणजे होलो म्हणजे पोकळ असते. कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. ओव्हरी पासून खालून वरपर्यंत अशी पूर्णीसारखी संरचना घेऊन स्टाईल असते. स्टाईल म्हणजे एक पूर्णी असते, एक पाईप सारखा असतो. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ स्टाईल. आणि स्टाईलच्या सर्वात वरच्या भागाला, टोक वरच्या भागाला स्टिग्मा असतो. स्टिग्मा एक असा चिकट पदार्थ असतो. ओव्हरी कंटेन वन ऑर मेनी ओव्हल्स. ओव्हरीमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त ओव्हल्स असतात. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्हल. प्रत्येक ओव्हलमध्ये एक सॅक तयार असतो. एम्ब्रियो सॅक असतो म्हणजे भ्रूण असतो. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल. आणि प्रत्येक एम्ब्रियो सॅकमध्ये भ्रूण कक्षामध्ये इथे हॅप्लॉइड एग सेल असते, अंडपेशी असते. अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियर आणि 2 असे पोलर न्यूक्लिय पण असतात. या ठिकाणी हे चर्चा करणे महत्त्वाचे आहे की एंड्रोसियम आणि गायनोसियम हे दोघांचे कार्य काय असतात. तर एंड्रोसियम जे आहे तो परागकण तयार करतो म्हणजे मेल गॅमेट सुद्धा तयार करतो. तर गायनोसियमचे काम आहे, फंक्शन आहे की एक सेल तयार करणे अँड फिमेल गॅमेट तयार करणे. आता बघा ह्यानंतर मेन मेकॅनिझम काय असते ते बघायचं. इथून सुरुवात आहे की पोलेन ग्रेन्स. जे पोलेन ग्रेन आहे म्हणजे जो परागकण आहे जे फ्रॉम एंथरला चिटकलेले असतात परागकण आर फॉर्म ट्रान्सफर टू स्टिग्मा. हे जे परागकण आहे ते स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. स्टिग्मा जे आहे आपले हे जे पूर्णीसारखी संरचना आहे, हे जे पूर्णीसारखी संरचना आहे इथे पोलेन ट्यूबचा वरती स्टिग्मा आहे. इथे
परागकण लागतात, पोलन ग्रेन इथे टच जर झाले तर दिस इज कॉल्ड पॉलिनेशन. हे पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ एबायोटिक एजंट. आता हे पॉलिनेशन, आता प्रश्न निर्माण होतो की परागकण इथे कसं येतात. तर याचे बरेच फॅक्टर्स आहे, एजंट आहे यासाठी. पहिला तर दिला आहे एबायोटिक एजंट, ते आहे विंड अँड वॉटर. हवा किंवा पाणीचे मदतीने हे जे परागकण स्टिग्माला चिटकून जातात. जसं हवा चालल्याने फुलांचे परागकण इकडे तिकडे विखुरतात. तर समजा एक मेल फ्लावरचा परागकण निघून, जागा सोडून, उडून हवेच्या मदतीने किंवा पाणीच्या मदतीने तो तिथून निघून फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावाल्या पार्टला चिटकला तर काय होणार, याचा पुढे त्यासोबत बायोटिक एजंट दाखवलेले आहे. बायोटिक एजंट म्हणजे त्यावर सुद्धा चर्चा करून घेऊ की इन्सेक्ट असतात, जसे फुलपाखरू आहे किंवा कोणता कीटक आहे, त्याच्या पायाला किंवा पंखांवर, बॉडीवर चिटकून हे जो परागकण आहे ते स्टिग्माला लागून गेले तर हे सुद्धा पॉलिनेशनसाठी तयार होतात. त्यानंतर अदर ॲनिमल्स, जसं समजा शीप आहे, त्यांचा बॉडीचा जो बॉडीवर जर हे परागकण चिटकून गेले, पोलन ग्रेन चिटकून गेले तर ते पुढे जाऊन फिमेल फ्लावरच्या टचमध्ये येऊन त्याच्या स्टिग्माला स्टिक होऊ शकतात. तर हे झाले एजंट विच हेल्प्स टू पॉलिनायझेशन. आता पॉलिनायझेशनमध्ये काय होतं की जो स्टिग्मा आहे बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या वेळेस स्टिग्मा हे स्टिकी असतो आणि स्टिकी असल्यामुळे पॉलेन्स जर्मिनेट, हे जे पॉलेन्स आहे, परागकण्स आहे, ते जर्मिनेट होतात व्हेन दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा. स्टिकी स्टिग्मामध्ये जेव्हा ते खाली पडतात त्यांच्यामध्ये हे जे पॉलेन्स आहे ते जर्मिनेट होतात, त्यांच्यामध्ये अंकुरण होतो. अँड लॉंग पॉलन ट्यूब, एक लांब अशी पॉलन ट्यूब आहे. अँड टू मेल गॅमेट्स आर फॉर्म, 2 मेल गॅमेट तयार होता इथे. द पॉलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट. पॉलन ट्यूब मधून, ह्या पूर्णेमधून मेल गॅमेट खाली जातो. पॉलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक व्हाया स्टाईल. आता आपली जो पॉलन ग्रेन आहे त्या स्टाईल नावाची जी पूर्णीसारखी संरचना आहे त्याद्वारे अंडपेशीकडे जो भ्रूणकोश आहे त्यामध्ये पोचते. टिप ऑफ द पॉलन ट्यूब बर्स्ट, आणि जो पॉलन ट्यूब आहे त्याच्यात वरचा भाग, टोक वरचा भाग तो बर्स्ट होतो. अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सेक, आणि त्यामुळे जो 2 मेल गॅमेट ते एम्ब्रियो सेककडे पोचतात. एम्ब्रियो सेक म्हणजे भ्रूणकोश असतो, भ्रूणकोश एम्ब्रियो सॅक त्यामध्ये शिरतात. त्यामध्ये एंट्री घेतली की त्यानंतर बघा आता काय होणार की जो 1 मेल गॅमेट आहे दॅट युनायटेड विथ द एग सेल टू फॉर्म जायगोट, की त्यामध्ये जो एक मेल गॅमेट आहे तो एग सेलशी कंबाईन होतो आणि या कंबाईनमुळे जायगोट तयार होतो. ही झाली जायगोटची निर्मिती, की 2 मेल गॅमेट मधून एक मेल गॅमेट जो आहे तो एग सेलशी कंबाईन होतो आणि त्यापासून जायगोट बनतो. अँड दिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन. हीच प्रक्रिया जी आहे ज्याला फर्टिलायझेशन म्हणतो. म्हणजे एक मेल गॅमेट आहे आणि एक फिमेल गॅमेट आहे, त्यांचा कॉम्बिनेशन झाला म्हणजे इथे जायगोट तयार होतो आणि जायगोट होण्याची प्रक्रिया म्हणजेच फर्टिलायझेशन होय. सेकंड मेल गॅमेट, आता सेकंड मेल गॅमेटचं काय होतं तर सेकंड मेल गॅमेट युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लाई अँड स्पर्म इज फॉर्म. तर जो दुसरा मेल गॅमेट आहे तो 2 पोलर न्यूक्लियसचे संयोग करतो आणि त्यातून एक भ्रूणकोश म्हणजे एंडोस्पर्म तयार होतो. एंडोस्पर्म तयार झाल्यावर ॲज 2 न्यूक्लाई पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस. आता बघा 2 न्यूक्लाई ह्या प्रोसेसमध्ये कामात आलेले आहे म्हणून इट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. तर हा झाला डबल फर्टिलायझेशन. इथे लक्षात घ्या डबल फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशनची डेफिनेशन अगदी सिंपल आहे की जेव्हा 2 न्यूक्लाई पार्टिसिपेट करतं ह्या प्रोसेसमध्ये तेव्हा हे डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. बघा आता आकृतीद्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करू. इथे हे झालं ओव्हरी, ओव्हरी खाली स्टाईल अँड दिस स्टिग्मा, म्हणजे पूर्ण गायनोसियमचा पार्ट आहे, फिमेलवाला पार्ट. दिस ओव्हरी, दिस स्टाईल आणि वरचे टोकचे भागाला स्टिग्मा. इथे बघा हे पोलन ट्यूब, पोलन ट्यूबमध्ये हे जे पोलन ग्रेन आहे ते एंट्री करत आहे. पोलन ग्रेन स्टिग्माला चिटकलंय आणि स्टाईलची मदतीने अंडपेशीकडे चालले आहे, एग सेलकडे चालले आहे, मेल गॅमेटचे पार्ट्स.
आता यामध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने मेल गॅमेट जे आहे, मेल गेट एम्ब्रियो सेकमध्ये एंट्री घेतलं आहे, एम्ब्रियो सेकमध्ये भ्रूणकोशमध्ये गेलेले आहे. इथे साईडला इथे ओव्हल्स आहे अँड एम्ब्रियो सेक यामध्ये मेल गॅमेट दाखवलेलं. मेल गॅमेट हा एम्ब्रियो सेकची संरचना दाखवतोय की मेल गॅमेट इथे कसा दिसतोय. जेव्हा हा एक सेलमध्ये येतो मेल गॅमेट दोन असतात. एक मेल गॅमेट एक सेलशी जॉईंट होतो, तर एक मेल गॅमेट दोन पोलार न्यूक्लियसशी जॉईंट होतात. तर पहिला जो मेल गॅमेट आहे तो तुम्हाला इथे बघायला दिसणार. हे बघा इथे दाखवलेलं आहे मेल गॅमेट आणि ह्याच्या वरचा जो गोल आहे हा आहे एग सेल. म्हणजे एक सेल आणि मेल गॅमेट हे दोघी मिक्स झालेले आहे आणि याच्यापासून जो बनणारा आहे तो आहे जायगॉट. दिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आणि त्यानंतर इथे जो दुसरा मेल गॅमेट आहे तो दोन पोलर न्यूक्लियसशी कंबाईन होऊन इथे डबल फर्टिलायझेशन केलेलं आहे. हे सुद्धा मेल गॅमेट आहे बघा इथे. तर हे झाला डबल फर्टिलायझेशन वाला पार्ट. एक सेलमध्ये संरचना इथे दाखवली गेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन. सो आकृतीची बरीच प्रॅक्टिस करा, समजून घ्या तिला. कारण जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला लिहावी लागणार आहे विथ डायग्राम. ओके. यानंतर आजचा लास्ट टॉपिक आहे सीड जर्मिनेशन म्हणजे बीजांकुरण. बघा तर सीडमध्ये बीजांकुरण कसं होतो. ओव्हल डेव्हलप्स इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे ओव्हल आहे त्याच्यापासून सीड तयार होतो, तर जे ओव्हरी आहे अंडाशय आहे त्याचे रूपांतर फलमध्ये होतो. म्हणजे फलवाला जो मगजवाला पार्ट आहे तो फ्रूट बनतो. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट्स ब्रेक अप. एकतर फ्रूट झाडावर पिकला की त्यामधून सीड बाहेर निघतो आणि तो जमिनीवर पडतो. अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. तसेच अनुकूल परिस्थितीमध्ये जमिनीवर पडलेले बीज ह्या मातीमध्ये रुजतात. जायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोर्ड इन एंड स्पर्म ऑफ सीड अँड थस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म. जे भ्रूणकोशचा वापर करून बीजातील जायगोटची वाढ होते. जायगोटची एकदा वाढ झाली की मग त्यापासून नवीन रोपटे तयार होते. अँड दिस इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. तुमच्या लक्षात असेल 7th स्टँडर्डमध्ये आपण बीजांकुरणचा एक पार्ट आलेला होता की जेव्हा एक सीड मातीमध्ये रुजवलं जातो तेव्हा त्याला पाणी, हवा हे सर्व व्यवस्थित मात्रामध्ये भेटली की त्याच्यामध्ये बीजांकुरण होतो. त्या सीडमध्ये सीड जर्मिनेशन होतो. एक भाग वर जातो आणि एक भाग असा शेपूटसारखा खाली जातो. वरच्या भागाला प्लम्यूल म्हणतात तर खालच्या भागाला रेडिकल म्हणतात. प्लम्यूल मोठा होऊन एक रोप तयार होतं, वरती स्टेम वगैरे अदर पार्ट्स तयार होतात जे आपल्याला दिसून येतात. तर रेडिकल हा पुढे जाऊन रूटमध्ये कन्वर्ट होतो. तर हे झालं सीड जर्मिनेशन. तर आय होप तुम्हाला सीड जर्मिनेशन हे लक्षात आलं असेल. इथे आकृती पण दाखवली गेलेली आहे. तर फ्रेंड आजचा व्हिडिओ आपण इथेच कन्क्लूड करूया. बऱ्याच काही पार्ट आज बघितला आपण. आज आपण एकदम इंटरेस्टिंग मॅटरवर चर्चा केलेली जे होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे 2 प्रोसेसेस बघितले. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे बघितलं विथ डायग्राम की प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होताना ती प्रोसेस कशी चालते. व्हॉट इज फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन अँड हाऊ द सीड जर्मिनेट अँड प्लांटलेट इज फॉर्म. सो आय होप तुम्हाला हा जो लेक्चर व्हिडिओ होता तर आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.